समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. चांग भलेच्या अखंड जयघोषात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीने पलूस तालुक्यातील नागठाणे नगरी अक्षरशः न्हाऊन निघाली. येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर भैरवनाथ व नाईकबा यांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नागेश्वर मंदिरात नवीन वर्षाचे पंचांग वाचन करून या सोहळ्याला प्रारंभ झाला होता. यात्रेनिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना नागठाणे परिसरातील हजारो भाविकांनी अलोट गर्दी केली होती. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात 22 मार्च रोजी पाल यात्रा व मानाच्या बकऱ्यांचा कार्यक्रम पार पडला. मंगळवारी 24 मार्च रोजी भाविकांनी दंडस्नान उरकून देवाला गोड नैवेद्य अर्पण केला. यात्रेचा मुख्य सोहळा म्हणजे रात्री मृग नक्षत्रावर पार पडलेला श्री भैरवनाथ देव व देवी जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा. हा लग्न सोहळा भैरवनाथ मंदिरात अत्यंत थाटामाटात पार पडल्यानंतर गावच्या शिवेवर असणाऱ्या वीरभद्राची मानाची सासनकाठी भैरवनाथाच्या भेटीसाठी आली. यावेळी सासनकाठीच्या मानकरी व भाविकांनी वीरभद्राची भेट घेऊन पुन्हा भैरवनाथ मंदिरात प्रस्थान केले. त्यानंतर पालखी नागेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी गेली आणि देवांची भेट घेऊन पुन्हा मूळ स्थानी परतली. बुधवारी पहाटे गणगवळण व वगनाट्याच्या सादरीकरणानंतर देवाला घोट्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. सकाळी गुलाल खोबऱ्याची उधळण करत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भैरवनाथाच्या लग्नाची वरात व मानाच्या सासनकाठ्या नागेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाल्या. यावेळी स्टेट बँकेसमोर श्री नाईकबा व श्री भैरवनाथ यांच्या पालख्यांची भेट झाली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी महिलांनी व भाविकांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती. दुपारी दोन्ही पालख्या एकत्रपणे नागेश्वर मंदिरात पोहोचल्या आणि आरतीने यात्रेची सांगता झाली. संपूर्ण नागठाणे परिसर या भक्ती सोहळ्याने दुमदुमून गेला होता. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.